मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे बोटनेक ब्लाउज डिझाइन कटिंग व शिलाई बघणार आहोत। ओपन बाजू आहे आणि एक बाजू बंद आहे आणि बंद बाजू माझ्या बाजूला आहे। आता सर्वात आधी अर्धा इंच असं मार्किंग करून घ्या। इथे आपल्याला पोटली बटन डिझाइन बनवून घेण्यासाठी अर्धा इंच सोडून द्यायचं आहे बंद बाजूने। त्यासाठी असं मी मार्किंग करून घेतलं, अर्धा इंच मार्किंग करून झालेलं आहे। एक लाईन ओढून घेते, लाईन ओढून झाली। आता इथे उंची मार्किंग करून घ्यायची आहे। 13 इंच तयार आहे, 1 इंच वाढवून घेते। तुमची जेवढी सुद्धा उंची असेल ना त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घेतलं आणि एक लाईन ओढून घेतली। आता इथे शोल्डर मार्किंग करून घ्यायचं आहे। आज आपण बघतोय 36 साइज मध्ये परफेक्ट मापे कशी घ्यावी लागतात। शोल्डर 7 इंच घ्यायचं आहे बोटनेकसाठी। ही लाईन सोडून द्या, अर्धा इंच जे मार्किंग केलं ती लाईन सोडून द्यायची आहे आणि पुढच्या बाजूला मी 7 इंच वरती मार्किंग करून घेतलं। जेवढं शोल्डर घेतलं तेवढंच मुंड्यासाठी सुद्धा इथे मी मार्किंग करून घेतलं आणि लाईन ओढून घेतली। आता ह्या सुद्धा बाजूला एक लाईन ओढून घेते। आज आपण बघतोय 36 साइज मध्ये। आता इथे मी 36 चा चौथा भाग 9 इंचावरती मार्किंग करून घेते। मार्किंग करून झालं, 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे। मार्किंग करून झालं। आता इथे बरोबर असं मध्य काढून घ्यायचं आहे। मुंड्याचा आकार देण्यासाठी सोपं जातं। मध्यावरती मार्किंग करून घेतलं। आता इथे 1 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि अर्धगोल आकार देऊन घ्यायचा आहे। इथे मी बरोबर असा अर्धगोल आकार देऊन घेतला। कमर घेर आहे 34। आता इथे मी 34 चा चौथा भाग 8.5 इंचावरती मार्किंग करून घेते। मार्किंग करून घेतलं, 1 इंच टक्स मार्किंग करण्यासाठी लागतं आणि 2 इंच शिलाई मार्जिन लागतं आपल्याला। मार्किंग करून घेतलं। आता इथे मी अशी लाईन ओढून घेते आणि इथे सुद्धा मी एक लाईन ओढून घेते। मार्किंग करून झालेलं आहे। आता गळा रुंदी 4.5 इंचावरती मार्किंग करून घेते। अर्धा इंच सोडून द्यायचं आहे। बंद बाजूने अर्धा इंच सोडून नंतर मार्किंग करून घ्यायचं आहे 4.5 इंचावरती। मार्किंग करून घेतलं। आता इथे मी गळा उंचीसाठी मार्किंग करून घेते। तुम्ही ह्याच्यामध्ये 3.5 ठेवलं तरी सुद्धा चालेल किंवा 4 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल गळा उंचीमध्ये। आता इथे मी 4 इंच ठेवलेलं आहे। मार्किंग करून घेतलं। आता जेवढी आपण गळा रुंदी ठेवली तेवढीच इथे सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे। मार्किंग करून घेतली। एक लाईन ओढून घ्यायची आहे ह्या सुद्धा बाजूला आणि ह्या सुद्धा बाजूला, म्हणजे गळ्याचा आकार द्यायला सुद्धा सोपं जातं आपल्याला। आता इथे बरोबर असा अर्धगोल अंदाजाने देऊन घ्यायचा आहे। इथे मी बरोबर असा अर्धगोल मार्किंग करून घेतला। आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे। जे जे आपण मार्किंग केलेलं आहे ना त्याच्यावरती बरोबर असं हे कट करून घ्यायचं आहे। अस्तर कट करून झालं आणि त्याच मापाने इथे आपल्याला बरोबर असा ब्लाउज पीस मधला कपडा सुद्धा कट करून घ्यायचा आहे। कट करून झालेला आहे। आता इथे आपल्याला अस्तर वरच्या बाजूला ठेवून घ्या। अस्तर पूर्ण प्लेन करून घ्यायचं आहे एकसारखं। आता इथे सर्वात आधी अर्धा इंच शिलाईमध्ये पकडायचं आहे आणि पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे। आता इथे मी दाबटीप टाकून घेते। दाबटीप देताना बरोबर आपली इथे अस्तरच्या कापडावरती आली पाहिजे। इथे मी पूर्ण दाबटीप टाकून घेतली। आता इथे अस्तर पूर्ण आतल्या बाजूला घ्यायचं आहे आणि एकदम अशी कडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे। शिलाई देऊन झाली। आता इथे आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे। कपडा प्लेन करत करत इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेते। इथं आपलं पूर्ण अस्तर जोडून झालं। आता जेवढा शिल्लक कपडा आहे तेवढा इथे मी कट करून टाकते। अस्तरच्या बाहेरचा जेवढा आपला शिल्लक कपडा आहे ना तेवढा इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे। इथे माझा जेवढा शिल्लक कपडा होता तेवढा इथे मी कट करून टाकला। इथे आपलं पूर्ण अस्तर जोडून झालेलं आहे आणि मध्यभागी इथे मी घडी करून घेते एकसारखं पकडायचं आहे आणि सर्वात आधी इथे मी गळा कट करून घेते अर्धगोल आकारामध्ये। गळा कट करून झाला। आता हे मी मधून कट करून घेते। इथे आपल्याला पोटली बटन डिझाइन बनवून घेण्यासाठी हे मी इथे मधून कट करून घेतलं। कट करून झालेलं आहे एकसारखं।
आता इथे सर्वात आधी जे आपण कट केलेलं आहे ना ते सर्वात आधी जोडून घ्यायचं आहे. जोडून झालं. आता दुसरी सुद्धा बाजू जोडून घेते. गळ्याची सुद्धा बाजू आणि जे आपण मधून कट केलं होतं ती सुद्धा बाजू इथे मी जोडून घेतली. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या जोडून सुद्धा झाल्या आणि कट सुद्धा करून झालेले आहेत. आता इथे आपल्याला पोटली बटन बनवून घ्यायचे आहेत. इथे मी थर्माकोलचे बॉल वापरणार आहे, म्हणजे काय होतं शिलाई द्यायला सुद्धा सोपं पडतं त्यासाठी. आता इथे आपल्याला पोटली बटन तयार करून घ्यायचे. तुम्ही इथे आवडीनुसार साडीच्या कलरचा कपडा वापरला तरी सुद्धा चालेल. जो कपडा उठून दिसेल ना त्या कलरची इथे तुम्ही बरोबर असे पोटली बटन तयार करून घ्यायचे आणि पूर्ण पॅक करून घेतलं. एक पोटली बटन इथे मी तयार करून घेतलं आणि ह्याच पद्धतीने आपल्याला आणखीन पोटली बटन बनवून घ्यायचे आहेत. इथे मी अजून अशाच पद्धतीने पोटली बटन तयार करून घेतले. आता हे आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहेत आणि अर्धा इंच वरच्या बाजूला सोडून द्यायचं आहे. गळ्याला पायपिंग करण्यासाठी अर्धा इंच सोडून द्या वरच्या बाजूला. नंतर तिथून आपल्याला पोटली बटन जोडून घ्यायला सुरुवात करायची आहे. एकसारखं मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा आवडीनुसार इथे तुम्ही पोटली बटन सुद्धा जोडून घेऊ शकता. अंतर फक्त एकसारखं ठेवायचं आहे आणि आवडीनुसार इथे तुम्ही पोटली बटन सुद्धा जोडू शकता. तुम्हाला किती ठेवायचे आहेत तेवढे सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. इथे मी पूर्ण पोटली बटन एकाच बाजूला जोडून घेतले. आता इथे बघू शकता जेवढा जास्त कपडा आहे तेवढा इथे मी कट करून घेते. कट करून झाला. इथे मी पूर्ण पोटली बटन जोडून घेतले एकाच बाजूला. आता इथे पट्टी कट करून घ्यायची आहे. 1.5 इंच मार्किंग करून घेते. एक लाईन ओढून घेते. असं ठेवून घ्यायचं आहे ह्याच्यावरती आणि 1 इंच जास्त पट्टी कट करून घ्यायची. 1 इंच जास्तीचं ठेवायचं आहे आणि पट्टी कट करून घेते एका लाईनीमध्ये. कट करून झाली. इथे मी 2 पट्ट्या कट करून घेतल्या. आता ही पट्टी ह्याच्यावरती अशी ठेवून घ्या. फक्त इथे आपले पोटली बटन दिसले पाहिजेत अशी पट्टी जोडून घ्या आणि खालच्या बाजूने थोडंसं असं घडी करून पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. बघू शकता ह्या पद्धतीने पट्टी जोडून झाली. आता ह्या बाजूला थोडंसं असं घडी करून घ्यायचं आहे आणि पूर्ण पट्टी एकसारखी इथे जोडून तयार करून घ्यायची आहे. इथे मी पूर्ण पट्टी जोडून घेतली. आता इथे पूर्ण पट्टी आतल्या बाजूला घेऊन एकदम अशी कडेला एक दाबटीप टाकून घ्यायची आहे. इथे मी पूर्ण पट्टीला दाबटीप टाकून घेतली आणि थोडंसं बंद करून घेतलेलं आहे. आता इथे मी दुसरी सुद्धा पट्टी जोडून घेते. अर्धा इंच पकडायचं आहे जोडताना आणि खालच्या बाजूला थोडंसं घडी करून घ्यायचं आहे, म्हणजे धागे निघणार नाहीत आणि पट्टी सुद्धा दिसायला एकसारखी दिसेल त्यासाठी. बघू शकता अशी जोडून घेतली. आता दाबटीप टाकून घेते आणि ही पट्टी आपल्याला वरच्या बाजूला काढायची आहे. ह्या पद्धतीने एकदम थोडंसं घडी करून घ्या आणि ह्याच्यावरती अशी पट्टी ठेवून घ्यायची आहे आणि पूर्ण पट्टी जोडून घेतली. आता इथे माझी पट्टी थोडीशी जास्त आहे, एका लाईनीमध्ये करून घेतली. बघू शकता आपली ही सुद्धा पट्टी जोडून झाली. आता इथे मी थोडीशी पट्टी जास्त सोडलेली आहे. आता ही पट्टी ह्याच्यावरती अशी ठेवून घ्या, म्हणजे जी आपण पोटली बटन डिझाईन बनवून घेतली ती अशी ठेवून घ्यायची ह्याच्यावरती एकसारखं इथे सुद्धा आणि वरच्या सुद्धा बाजूला. आता ही पूर्ण पोटली बटन डिझाईन आपल्याला ह्याच्यावरती जोडून पूर्ण पॅक करून घ्यायची आहे. इथे मी दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या जोडून घेतल्या. आता इथे तुम्ही हात शिलाई सुद्धा करू शकता किंवा एक शिलाई देऊन घेतली तरी सुद्धा चालेल. आता इथे आपल्याला पायपिंगसाठी पट्ट्या कट करून घ्यायच्या क्रॉसमध्ये. पट्टीच्या मापाच्या सर्वात आधी मार्किंग करून घ्यायचं आहे आणि जेवढ्या लागतात ना तेवढ्या पट्ट्या इथे मी मार्किंग करून घेते. क्रॉसमध्ये शक्यतो काढून घ्याव्या लागतात पायपिंगसाठी लागणाऱ्या पट्ट्या, म्हणजे पायपिंग पलटी पडत नाही त्यासाठी. आता ह्या पट्ट्या इथे मी कट करून घेते. कट करून झाल्या. आता इथे मी पट्ट्या एकाला एक अशा जोडून घेते. इथे मी जेवढ्या पट्ट्या लागतील ना तेवढ्या इथे मी एकाला एक अशा जोडून घेतल्या. एका लाईनीमध्ये करून घेतलं. आता सर्वात आधी इथे आपल्याला पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आहे. सर्वात आधी जसा आपल्या गळ्याचा आकार आहे ना तशी इथे मी पूर्ण पट्टी जोडून घेते. अर्धा इंच पकडलेला आहे. तुम्ही जेवढं पकडता तेवढं पकडले तरी सुद्धा चालेल. पूर्ण पट्टी जोडून घेतली. आता पूर्ण पट्टी ह्या बाजूला अशी पकडायची आहे
आणि ह्या सुद्धा बाजूला पूर्ण पट्टी जोडून घ्यायची आहे. उलट बाजू आहे. म्हणजे काय होतं, पायपिंग तयार झाल्याच्या नंतर आपले धागे सुद्धा दिसत नाहीत, म्हणूनसाठी अशी पट्टी जोडून घ्यायची आहे. इथे मी पूर्ण पट्टी जोडून घेतली आणि एक प्रकारची आपली इथे पायपिंगसाठी सुद्धा पट्टी तयार होते ह्या बाजूला. आता इथे पायपिंग करून घ्यायची आहे. जेवढा कपडा तुम्हाला वरच्या बाजूला ठेवायचा आहे तेवढा तुम्हाला इथे ठेवायचा आहे कपडा. आवडीनुसार ह्याच्यामध्ये तुम्ही पायपिंग सुद्धा ठेवू शकता. जेवढी तुम्हाला नाजूक पायपिंग करायची आहे तेवढी सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता किंवा जाड सुद्धा ठेवू शकता. तेवढाच कपडा तुम्हाला इथे वरच्या बाजूला ठेवायचा आहे आणि पूर्ण गळ्याला पायपिंग करून घ्यायची आहे. इथे आपली पूर्ण पायपिंग झालेली आहे आणि तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आणि पट्ट्या काढताना क्रॉसमध्ये काढून घ्या, म्हणजे पायपिंगनं आपली कधीच पलटी पडत नाही. आता इथे टक्स मार्किंग करून घ्यायचं आहे. असं पकडा एकसारखं आणि फिटिंगच्या बाजूला 2 इंच सोडून द्यायचं आहे. सोडून दिलं आणि बरोबर असा टेप पकडायचा आणि मध्य करून घ्यायचं आहे आणि एक मार्किंग करून घ्यायचं आहे. आता उंचीला तुम्ही 4.5 इंच ठेवलं तरी सुद्धा चालेल. इथे मी 4.5 इंचावरती एक मार्किंग करून घेते. मार्किंग करून झालं आणि दुसऱ्या सुद्धा बाजूला सेम तेच मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे सुद्धा आणि इथे सुद्धा दोन्ही सुद्धा बाजू सेम झाल्या पाहिजेत, एकसारख्या मार्किंग करून घेतल्या. आता ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे परफेक्ट फिटिंग होऊन जाते. त्यासाठी मार्किंग करून झालं, एकसारखं पकडा. आता इथे देताना काय करायचं, अर्धा इंच पकडायचं आणि वरच्या बाजूला घेताना कमी करून घ्यायचं. जेवढं आपण उंचीचं मार्किंग करून घेतलं तिथपर्यंत कमी करून घ्यावं लागतं. आता इथे दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. एकसारखं पकडायचं आहे, अर्धा इंच घ्यायचं आणि वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा पॅक करून घ्यायचं आणि इथे सुद्धा पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. बघू शकता आपली इथे कमी वेळामध्ये आज मी तुम्हाला कटिंग सुद्धा सांगितलेली आहे आणि शिलाई सुद्धा कशा पद्धतीने करायची आहे, पोटली बटन सुद्धा कशा पद्धतीने बनवून घ्यायचे आहे. तुम्ही सुद्धा आवडीनुसार इथे पोटली बटन सुद्धा जोडून घेऊ शकता. साडीचा कलरचा कपडा वापरले तरी सुद्धा चालेल, म्हणजे पोटली बटन डिझाईन सुद्धा तुमची एकदम अशी उठून दिसणार आहे. आज मी तुम्हाला कटिंग आणि शिलाई करण्याची एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली आणि ही पद्धत तुम्ही नक्की वापरायची आहे. आणि तुमच्या ब्लाऊजसाठी सुद्धा ही डिझाईन नक्की बनवून बघा. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.